नमस्कार मंडळी, कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेले 8 नौदल अधिकारी तिथे पोहोचले कसे आणि नेमकं काय झालं याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया। भारतीय नौदलातील 8 निवृत्त अधिकाऱ्यांना कतार सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे। या घटनेमुळे भारतासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे। परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की भारत सरकार या निर्णयामुळे स्तब्ध आहे, पण या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सर्व कायदेशीर मार्ग शोधतील। मंडळी, कतारच्या न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणं आणि भारतीय नौदलाच्या या निवृत्त कर्मचाऱ्यांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवणं हे भारतासाठी मोठं कूटनीतिक आव्हान मानलं जात आहे। ज्या 8 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे ते भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत। तर त्याचं झालं कसं हेही पाहूया। मित्रांनो, यामध्ये कमांडर पूर्णेंदु तिवारी, कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर नागेश यांचा समावेश आहे। हे निवृत्त अधिकारी कतारच्या एका डिफेन्स सर्व्हिस कंपनीत काम करत होते। कंपनीत काम करणारे हे सर्व लोक भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत। यांना गेल्या वर्षी 30 ऑगस्ट 2022 रोजी कतारमध्ये अटक करण्यात आली होती। तेव्हापासून त्यांना एकांतात ठेवण्यात आलं होतं। त्यांच्यावर यावर्षी 29 मार्च पासून खटला सुरू झाला। त्यांना इतका काळ तुरुंगात ठेवण्याचं आणि त्यांना फाशी शिक्षा देण्याचं कोणतंही कारण उघड करण्यात आलेलं नाही। इंडियन एक्सप्रेस मधील वृत्तानुसार या निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्यावर कोणत्या आरोपांच्या आधारे खटला सुरू करण्यात आला होता याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तुर्की आणि इराणसह कतार या प्रदेशात मोठा खेळ करत आहे। भारताचे संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियासोबतचे स्थिर द्विपक्षीय संबंध त्यांना पसंत नाहीत। ज्या भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ते अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरवठादार कंपनीत काम करत होते। ही कंपनी ओमानी नागरिक खमीस अल आझमी यांची आहे। आझमी हे रॉयल ओमान एअर फोर्सचे निवृत्त स्क्वॅड्रन लीडर आहेत। या 8 भारतीयांसह त्यांनाही अटक करण्यात आली होती, पण नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची सुटका झाली। आता ती कंपनी नेमकी काय करत होती? ती कंपनी जुनी वेबसाईट अपडेट केली आहे। त्यात म्हटलं आहे की कंपनीने कतार अमिरी नॅशनल फोर्स साठी प्रशिक्षण, लॉजिस्टिक आणि मेंटेनन्स सेवा प्रदान केल्या आहेत। नवीन वेबसाईटमध्ये कंपनीचे नाव दहरा ग्लोबल असं आहे, परंतु कतार अमिरी नॅशनल फोर्सला दिलेल्या सेवांचा उल्लेख नाही। तसंच यात अटक केलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचाही उल्लेख नाही। ही कंपनी लष्करी पाणबुड्या खरेदीसाठी कतार सरकारला मदत करत असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे, मात्र याचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही। भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कंपनीशी कसे जोडले गेले हेही पाहणे या ठिकाणी गरजेचे आहे। त्याचं झालं असं, फाशीची शिक्षा झालेल्या भारतीयांपैकी कमांडर पूर्णेंदु तिवारी या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते। भारत आणि कतार यांच्यातील संबंध सुधारण्यात त्यांच्या योगदानाबद्दल 2019 मध्ये प्रवासी भारतीय सन्मान देण्यात आला। त्याच वेळी कतारमधील तत्कालीन भारतीय राजदूत आणि कतार संरक्षण दलाचे माजी आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य प्रमुख पी कुमारन यांनी त्यांच्या हस्ते सन्मानित केलं होतं। इंडियन कल्चरल सेंटर मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या भारतीय दूतावासाचे संरक्षण संलग्नता कॅप्टन कौशिक हे देखील समारंभात उपस्थित होते। ज्या भारतीयांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी 4 ते 6 वर्षे दहरा कंपनीत काम केलं होतं। आता अटक कशी आणि का झाली? फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांना कतारची गुप्तचर संस्था स्टेट सिक्युरिटी ब्युरोनं अटक केली। भारतीय दूतावासाला गेल्या वर्षी 2022 सप्टेंबरच्या मध्यात त्यांच्या अटकेची माहिती मिळाली।
30 सप्टेंबर रोजी अटक झालेल्या या लोकांना त्यांच्या कुटुंबियाशी थोड्या वेळासाठी दूरध्वनीवरून बोलण्याची परवानगी देण्यात आली. 1 महिन्याहून अधिक काळ ताब्यात घेतल्यानंतर प्रथमच या लोकांना कॉन्स्युलर ॲक्सेस देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याने या लोकांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अटक करण्यात आलेल्या भारतीयांना त्यांच्या कुटुंबियाशी बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. या लोकांवरील नेमके आरोप काय आहेत ते सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिदम बागची यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यावर सुनावणी दरम्यान आरोप झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यावरील आरोप भारत सरकारनं किंवा कतार सरकारनं जाहीर केलेले नाहीत. अटक झालेल्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या परिवाराचं काय म्हणणं आहे हेही पाहूया. गेल्या वर्षी अटकेनंतर एका भारतीय वेबसाईटनं अटक झालेले कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण डॉक्टर मितू भार्गव आणि कॅप्टन नवदेश सिंह गिल यांचा भाऊ नवदीप गिल यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी डॉक्टर नीतू भार्गव यांनी मोदी सरकारला या लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. नीतू भार्गव यांनी सांगितलं होतं की त्यांचे भाऊ ज्येष्ठ नागरिक असून ते अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. वयाच्या 63व्या वर्षी त्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलं आहे. ते कोणत्या त्रासातून जात आहेत याची मी कल्पना करू शकत नाही. त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा भाऊ पूर्णेंदू तिवारी यांनी तुरुंगातून वयाच्या 83व्या वर्षी आईशी बोलले होते. त्या आपल्या मुलाच्या सुरक्षेबद्दल अत्यंत चिंतित आहेत. कॅप्टन नवतेज सिंग गिल यांचा भाऊ नवदीप गिल यांनी सांगितलं की 6 सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजला त्यांच्या भावाने प्रतिसाद न दिल्याने त्यांना संशय आला. नंतर त्यांच्याशी फोनवरील संपर्क बंद झाला. जेव्हा त्यांनी कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्यांना कळलं की त्याला कतारच्या सिक्युरिटी सर्व्हिसनं अटक केली आहे. नवदीप गिल म्हणाले की त्यांच्या भावाला आरोग्यविषयक समस्या आहेत. नवदीप यांनी सांगितलं की त्यांच्या भावाने निवृत्तीपर्यंत भारतीय नौदलाची सेवा केली. आता त्यांच्या भावाची सुटका करून त्यांना भारतात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की अटक केलेल्या भारतीयांना परत आणणं हे सरकारचं प्राधान्य आहे. या लोकांना भारतात आणणे ही बाब भारतासाठी किती मोठी राजकीय आव्हान आहे. या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारत काय करू शकतो हे पाहूया. जोपर्यंत मुसद्दी पातळीवर चर्चा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण कोणती दिशा घेईल हे सांगणं कठीण असल्याचं एक्सपर्ट म्हणत आहेत. पण याच भारतातील जनमतावर नक्कीच परिणाम होईल. या निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यावरील आरोप भारताने किंवा कतारने सार्वजनिक केले नाहीत. हे संवेदनशील प्रकरण आहे. जेव्हा अशी संवेदनशील बाब असते तेव्हा मैत्रीपूर्ण संबंध असलेले देश अत्यंत सावधगिरी बाळगतात. दोन्ही देशांनी ज्या प्रकारे तत्काळ कोणतीही प्रक्रिया दिली नाही त्यावरून ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याचं दिसतं आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानं ज्या लोकांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत हे निश्चित किंवा त्यांनी काही गंभीर गुन्हे केले आहेत. भारतासाठी हे मोठं कूटनीतिक आव्हान आहे. एक्सपर्ट म्हणतात की हे प्रकरण न्यायालयात असल्यानं आणि त्यावर कोणतीही सार्वजनिक माहिती शेअर केलेली नाही त्यामुळे परराष्ट्र धोरणानुसार संयमी पद्धतीने प्रकरण हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारला निर्णयाचा तपशील द्यावा लागेल. यात अपील होण्याची शक्यता आहे की नाही हेही ते पाहावे लागेल. कतारमध्ये अपील होण्याची शक्यता असेल तर त्यातून जास्तीत जास्त फायदा कितपत होतो हे पाहायचे आहे. प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊ जाऊ शकतं की नाही हे पाहावं लागेल. या प्रकरणाचे अनेक पैलू आहेत ज्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दोन्ही सरकार चर्चेवरून तोडगा काढू शकतात का हेही पाहावं लागेल. 8 निवृत्त भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा हे भारत कतार संबंधापुढील दुसरं मोठं आव्हान मानलं जात आहे. कतारमध्ये 8 ते 9 लाख भारतीय कामगार असल्याने तिथल्या भारतीयांच्या हिताला बाधक असं कोणतंही पाऊल उचलणं टाळण्याचा भारत सरकार प्रयत्न करत असेल. भारत कतारकडून नैसर्गिक वायूची आयातही करतो. कतार हा सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यात करणारा देश आहे.
ही घटना अशा वेळी समोर आली आहे की एकीकडे गाझामध्ये इस्रायलचा बॉम्ब हल्ला सुरू असून कतार हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हमासच्या कैदेतून अधिकाधिक पोलिसांची सुटका व्हावी। तर मंडळी, काय भारताची दिशा राहील आणि या लोकांना शिक्षा झालेल्या माफी मिळते का, हे पाहणे गरजेचे राहील।